माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली रबाळे परिसरात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेला विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिरंगा हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांमुळे रबाळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयातून यात्रेला सुरुवात झाली. क्रांती चौक गौतम नगर मार्गे मार्गक्रमण करत ही यात्रा मान्यवर कांशीराम हिंदी विद्यालयात पोहोचून संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय सह देशभक्तीपर घोषणा दिल्या. घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि नागरिकांचा सहभाग हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. घरोघरी तिरंगा अभियानासोबतच या यात्रेत घरोघरी शिक्षण आणि घरोघरी स्वच्छता व आरोग्य यांचा संदेशही देण्यात आला. राष्ट्रप्रेमासोबतच शिक्षण, स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. यावेळी नगरसेविका रंजना सोनावणे, माजी नगरसेविका डॉक्टर गौतमी सोनावणे, दोन्ही विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. यात्रेदरम्यान सुधाकर सोनावणे यांनी तिरंग्याचा सन्मान, देशाप्रती निष्ठा आणि राष्ट्र निर्माणातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. देशभक्ती ही केवळ एका दिवसापुरती किंवा एका उपक्रमापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन आचरणातून आणि सामाजिक जबाबदारीतून दिसली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ह्या शहराचे भाग्यविधाता आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरामध्ये ज्या पद्धतीने घर घर तिरंगा हे अभियान राबवलं जाते, गेली 5 वर्ष सातत्याने ह्या कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये आपण घर घर तिरंगाच्या बरोबर घर घर शिक्षा हे अभियान देखील या ठिकाणी राबवतोय. या वर्षापासून आपण घर घर तिरंगा, घर घर शिक्षा आणि घर घर आरोग्य हे आरोग्य देखील आपली जबाबदारी आहे. माझं आरोग्य माझी जबाबदारी फक्त स्लोगन बोलून चालणार नाही, तर खऱ्या अर्थाने ते जोपासलं पाहिजे. म्हणून आपण जवळच असलेलं मुंब्रा देवी जो डोंगर परिसर आहे, त्याच्याप्रमाणे स्मशानभूमी आहे, या भागामध्ये वृक्ष लागवडीची मोहीम आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून 26 जून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिनी सुरू केली. हे 5000 झाडांचं मास प्लांटेशन रोजची 200 झाडं लावून होत आहेत, परंतु ती झाडं लावल्यानंतर टिकत आहेत आणि ती टिकल्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये या शहराला सुंदर असं वातावरण देण्याचं, ऑक्सिजन देण्याचं काम ते करणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या तिरंग्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ती स्वीकारताना आपण शिक्षण आणि आरोग्य याच्यावर लक्ष देताना आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. हा संदेश या ठिकाणी ह्या रॅलीतनं दिसतोय. आम्ही पाहतोय की सगळ्या NGO याच्यामध्ये सहभागी झाल्या. मग या ठिकाणी पाणी पुरवठा असेल, घनकचरा असेल, त्यानंतर आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, ह्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि हजारोच्या संख्येने या प्रभागाचा हा या ठिकाणी परिक्रमा करताना एकच जय घोष होता, भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब एक है. हे शहारे आणणारे ह्या घोषणा गेली 78 वर्ष आम्ही देतोय आणि याच्यातनं आम्हाला एक चेतना मिळते. ही चेतना ह्या विभागामध्ये आज पुन्हा एकदा सगळ्यांच्या अंगामध्ये संचारलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर.